इथून पुढे हा कार्यक्रम चालू ठेवतील. धन्यवाद. हो, नमस्कार. मी आशिष माटे, महाराष्ट्र मंडळाचा उपाध्यक्ष. मी पुढच्या कार्यक्रमाची थोडीशी माहिती देतो. ग्रेस एंटरटेनमेंट ज्यांनी हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र मंडळासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणलेला आहे. ग्रेस एंटरटेनमेंट ही मानसी आणि श्रेयस बेडेकर यांची निर्मिती आणि संकल्पना आहे. त्यातील ओरिजिनल वाद्य संगीत जे सादरीकरणासाठी आवश्यक असते त्याची स्वनिर्मिती, त्यांचे क्रिएटिव्ह माइंड मधून ते सगळे साकारलेले आहे. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. आता तुमचा कार्यक्रम स्वर आले दुरुनी हे बघून तुम्हाला लक्षात येईलच. युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. जगभरातून 100 पेक्षा जास्त शोज त्यांनी सादर केले आहेत. 6 शोज स्वतः प्रोड्यूस केलेले आहेत आणि आताच्या पॅन्डेमिक परिस्थितीत लोकांना एकत्र भेटणे, एकत्र जमणे कठीण होतं. पण तरीही त्यामधून त्यांनी ई लर्निंगची संकल्पना राबवून 20हून अधिक कार्यशाळा त्यांनी वर्कशॉप्स असे मांडलेले होते आणि त्याच्यासाठी ऍक्च्युली त्यांनी तो उपक्रम सुरू ठेवला पॅन्डेमिकच्या काळामध्ये. पण ह्याच्यासाठी त्यांना डेफिनेटली आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आज ते आपल्या समोर एक त्यांची कला सादर करणार आहेत. त्यांच्यासोबत आमचे महाराष्ट्र मंडळाचे अक्षय अणावकर हे गायन पण करणार आहेत. तबल्यावर नितीश कुलकर्णी आहेत आणि श्रेयस हा गायक आहे आणि मानसी निवेदन करणार आहे. सो आपण आता सर्व रसिक प्रेक्षक यांना भरभरून दाद देऊ आणि या कार्यक्रमाची सुरुवात करू. ओव्हर टू यू. खूप मनापासून धन्यवाद. मी सगळ्या रसिक प्रेक्षकांचं ग्रेस एंटरटेनमेंटच्या वतीने मनापासून स्वागत करते. आम्ही पहिला पण प्रोग्रॅम बघितला आणि मी पुन्हा तुमचेच शब्द पुन्हा एकदा म्हणेन की खरंच आत्ताच्या काळात या लहान मुलांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण सगळी परिस्थिती समजून आणि तसं शांतपणे वागून त्यांनी खरंच एक खूप मोठ्या माणसांसारखी समजूतदारपणा दाखवला आहे. आणि हे सगळं शाळा म्हणा किंवा खेळणं म्हणा हे सगळं टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने ते सगळं ॲडजस्ट करतायत. हे खरंच त्यांचं विशेष कौतुक आहे आणि त्या माध्यमातून ती ही कला ते आपली सादर करतायत. आणि सगळ्या पालकांनी किंवा अक्षयनी सांगितलं तसं की या निमित्ताने काही नवीन गोष्टी शिकल्या जात आहेत. सो हा खरंच खूप छान उपक्रम होता. मी सगळ्या पालकांना, महाराष्ट्र मंडळाला आणि सगळ्या मुलांचं त्याच्यासाठी मनापासून अभिनंदन करते सगळ्यात आधी. आणि आपल्या सगळ्यांच्या परवानगीने आमच्या स्वराले दुरुनी या कार्यक्रमाची सुरुवात करते. तर आज आपण हा ऑनलाईन कार्यक्रम गुढीपाडव्याच्या निमित्ताने करतो. त्यामुळे पहिल्यांदाच सगळ्या रसिक प्रेक्षकांना आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीने नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप मनापासून शुभेच्छा. कार्यक्रमाकडे वळण्याआधी खरं तर आता या वर्षभरात आपण या सगळ्या टेक्नॉलॉजीला इतके सरावलो आहोत. हे झूम मीटिंग्स रोजच्या आपल्या झालेल्या आहेत. पण तरीही गाण्याची मैफिल झूम मीटिंगवरनं करणं आणि ऑफिसची मैफिल नाही, ऑफिसचं काम झूम मीटिंगवरनं करणं यात फरक आहे. तोही आपल्याला माहिती असेलच, पण तरीही मी नमूद करते की काही ग्लिचेस येऊ शकतात किंवा काही स्पीडचे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा अर्थातच झूम मीटिंग हा म्युझिकल गोष्टींसाठी काही तयार केलेला ॲप नाही आहे. त्याच्यामुळे साऊंड तितका छान होऊ शकत नाही. पण आम्ही तरीही या सगळ्यावर प्रयत्न करून जास्तीत जास्त छान कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत आणि करणार आहोत. त्याच्यामुळे जर काही चूकभूल झाली तर समजून घ्या आणि माफ करा. आम्हाला माहिती आहे, आम्हाला रोजचे म्हणजे खूप ओळखीचे चेहरे आहेत, नेहमीचे प्रेक्षक आहेत आणि आत्तापर्यंतच्या अनेक कार्यक्रमांना मनापासून दाद देणारे हे रसिक प्रेक्षक आहेत. आम्हालाच दुःख आहे की त्यांना प्रत्यक्ष भेटता येत नाही आहे, दिसत नाही आहेत ते तितकी समोर, टाळ्यांची दाद मिळत नाही आहे. पण आपण त्याच्यावरही तोडगा काढलेलाच आहे. तुमची प्रत्यक्ष दाद नसली तरी तुम्हाला त्या गाण्याला किंवा त्या क्षणाला दाद द्यायची असेल तर तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये देऊ शकता. मी इथे यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ एकीकडे चालू ठेवला आहे, त्यामुळे तुमचे मेसेजेस मी वाचू शकते. आणि मधून काही गाण्यांनंतर आपण बोलण्यासाठी फोरम ओपन करूयात, तेव्हा तुम्ही आमच्याशी प्रत्यक्ष संवादही साधू शकता. तर हे काही बेसिक सूचना ज्या खरं तर तुम्हाला माहिती आहेत, सुजाण प्रेक्षक आहात,
पण तरीही देणं हे माझं कर्तव्य आहे. तर खरं तर हे गेलं वर्ष एका विचित्र परिस्थितीतून सगळ्यांचं गेलं आहे. न्यू नॉर्मल म्हणत असताना ओल्ड नॉर्मल खरंच आता ओल्ड होतं आहे का काय अशी भीती वाटायला लागली आहे. म्हणायला टेक्नॉलॉजीमुळे सध्याचा काळ हे गेलं वर्ष इतकं सुसह्य झालं आहे की त्याची काही म्हणजे आपण कौतुक करावं किंवा टेक्नॉलॉजीला धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत. कारण इथून भारतात काय किंवा इथून एकमेकांशी आपण आज संवाद साधू शकतो आहे तो काय, हा सगळा तर खरं टेक्नॉलॉजीमुळेच घडतो आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीला आज खरंच मनापासून धन्यवाद देईन मी. आणि तुम्हाला आत्ता मगाशी आशिष सरांनी सांगितलं तसं की एरवी आम्ही खरं तर कुठली तरी थीम घेऊन काहीतरी संकल्पना घेऊन कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो, पण आजची ही मैफिल आम्ही थोडीशी वेगळी करूयात या प्रयत्नातून हा एक विचार मांडतो आहे की एरवी संकल्पना घेऊन गाणी शोधते मी, पण यावेळेला श्रेयस आणि अक्षयला म्हटलं की बाबा तुमचीच आवडीची गाणी तुम्ही सांगा, आपण एक सहज मैफिल करूयात. अर्थात ते सुद्धा काही सोपं काम नाही आहे, कारण आवडीची गाणी ही असंख्य असतात आपली. त्याच्यातून वेळेत बसणारी गाणी सगळ्या आपल्या तबला पेटीवर फक्त घेता येतील किंवा अक्षयला ट्रॅक्सवर गाता येतील अशी मोजकी गाणी निवडा. आणि ह्या सगळ्यामधून मला त्याची सांगड घालणं हे खरंच जास्त अवघड काम आहे एरवीपेक्षा. खरं तर संकल्पना डोक्यात असली की पटापटा लिहू शकतो आपण, पण शेवटी आवडीची गाणी किंवा आवडीची गोष्ट म्हटली की काही अवघड होत नाही. आणि आपण त्याच सगळ्या हेतूने म्हणजे तुम्हालाही गाण्यांची आवड आहे, आम्हाला कार्यक्रमाची आवड आहे, आम्हाला गाण्यांची आवड आहे, तर ह्या आवडीपोटीच आपण सगळ्याच इथे एकत्र आहोत. आणि त्यामुळे ही कितीही आपल्या आतली अंतरं दूर असली तरी ती आपल्याला काही त्याचा फरक पडणार नाही आहे. आणि आपल्या प्रत्येकाला ही खात्री आहे की स्वरांच्या माध्यमातून हे दूर असणारं अंतर क्षणात जवळ होणार आहे. तर ऐकूयात पहिली गाण्याची सुरुवात. चक चक. स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. कुजबुजही नवती वेलींची हितगुजही नवते पर्णांचे. ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुरुनी. स्वर आले दुरुनी. विरहात मनाचे स्मित सरले गालावर आसू ओघळले. होता हृदयाची दोषकले जखमेतून अंदन पाझरले. घाली फुंकर हलकेच कुणी. स्वर आले दूर
पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी कातम उजळे, पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी कातम उजळे, संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावळले, किमया असली का केली कुणी स्वर आले दुरुनी, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी. वा, स्वर आले दुरुनी, जुळल्या त्या सगळ्या आठवणी. या खरंच मला आत्ता हे गाणं ऐकताना आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रमासाठी भेटतो तेव्हा ज्या सगळ्या आठवणी आम्हाला कालपासून खूप प्रकर्षाने जाणवत आहेत. आणि आम्ही म्हणजे कितीही आत्ता मी म्हटलं की हे स्वरांच्या माध्यमातून आपण हे असलेलं अंतर क्षणात दूर करतो, पण तरीही प्रत्यक्ष भेटणं किंवा ती प्रत्यक्ष एकमेकांच्या टाळ्या किंवा समोर तुमची दाद मिळणं याच्यात काहीतरी वेगळीच गोडी असते. त्यामुळे कितीही म्हटलं की हे अंतर दूर आपण टेक्नॉलॉजीच्या साह्याने पार करतो, तरी आपल्या माणसांचा सहवास हा कुठेतरी आपल्याला त्रास देतोच, की ते न भेटता येणं, त्यांना एकमेकांना टाळ्या देता न येणं, किंवा आपल्याच माणसांना रोज त्या फोनवरून बघायचं हे सुद्धा किती कंटाळवाणं होऊन जातं शेवटी. त्यामुळे गेल्या या वर्षात हा एकमेकांचा सहवास, ही नाती, भेटी, आपलेपणाचे ते स्पर्श, या सगळ्याच गोष्टींचं महत्त्व आपल्याला एका वेगळ्या जाणीवेने जाणवलं आहे. त्याची ओढ जास्त कळली आहे. एरवी आपण इतके यूज टू असतो या सगळ्या गोष्टींना की हा काय आपल्याला उद्या भेटणारच आहे, पण हा काळ आपल्याला सांगून गेला आहे की असं नाही आहे. आता ही भेट कधी होणार आहे अशी वाट बघतोय आपण कित्येक लोकांबरोबर. त्याच्यामुळे आज या त्या सगळ्या नात्यांबद्दल किंवा कोणाचे ह्या कोविडच्या काळात कुठले नातेवाईक दुरावले असतील तर त्यांच्या आठवणींसाठी किंवा लवकर त्या नात्यांची परत भेट व्हावी म्हणून या सगळ्या आपलेपणाच्या नात्यांवर हे गाणं सगळ्यांनीच आपण डेडिकेट करूयात. मी अक्षयला विनंती करते की त्यांनी हे इतकं छान गाणं आहे नात्यांवरचं ते त्यांनी सादर करावं. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, कुज पावसाचे, का होते बेभान कसे गही भरते. मन उधाण वाऱ्याचे, कुज पावसाचे, का होते बेभान कसे गही भरते. मन उधाण वाऱ्याचे. Na-na-na, ta-na-na-na-na-na-na-na-na, hey, hey, na-na-na, ta-na-na-na-na-na-na-na-na, ooh, oh, oh, oh. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेळे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋणझुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना वन हे वेडे भुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, आबडे तरी भासाच्या मागून पळते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. धन्यवाद. वा. गाणी ऐकून आपण म्हणजे एरवी ही गाणी खरं तर आपण ऐकतो, पण काही काही गाणी त्या प्रसंगाशी जोडली गेली की थोडी वेगळी जाणवतात, वेगळी भासतात. मला खात्री आहे आता प्रत्येकालाच हे गाणं ऐकून आपापल्या जवळच्यांची, आपल्या नातेवाईकांची खूप मनापासून आठवण आली असेल. खरं तर आपण सगळीच लोक थोडी सामान्य म्हणतो आपण एकमेकांना, कारण आधीच म्हणजे ह्या सगळ्या काळाच्या आधीच आपले एक रोजचं आयुष्यसुद्धा एका भीतीतूनच जात असतं. म्हणजे ग्रेसांची कविता आपल्याला तेव्हाही प्रत्येक वेळेला वेगळी भासतच होती की भया इथले संपत नाही. माणसाचं आयुष्यच असं आहे की जेव्हापासून जन्म सुरू होतो तेव्हापासून भय सुरू होतं आहे. पण काही लोक असतात जी जन्मापासूनच असामान्य असतात, त्यांना भीती ही संकल्पनाच त्यांच्या आयुष्यात नसते. आणि अर्थातच अशी जी लोक असतात ती इतिहास घडवतात, इतिहास बदलतात. त्यामुळे एरवी आपण मगाशी अक्षय म्हणाला तसं की शिवाजी महाराज हे आपले सगळ्यांचेच मराठी माणसाचा एक आदर्श पुरुष आहेत, किंवा कुठलंही युद्ध म्हणा, त्यातले वीर म्हणा, ही सगळीच काहीतरी असामान्य लोक आहेत जी काही ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी किंवा धर्मासाठी लढत असतात. त्यांचं खरंच त्या धैर्याचं काय कौतुक करावं हे कधीच मला शब्द त्याच्यासाठी सापडलेले नाही आहेत. पण आजच्या या गेल्या वर्षभराच्या काळात हाच आदर, हाच अभिमान मला त्या प्रत्येक माणसाबद्दल आहे ज्या माणसानी आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता कोविड रुग्णांसाठी म्हणा किंवा कुठल्याही अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी आपलं सर्वस्व बहाल केलं. मग ते डॉक्टर असू देत, पोलीस असू देत, कुठलेही अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी असू देत. तर ह्या सगळ्यांमध्ये मला ते धैर्य दिसतं, कारण इतका अज्ञात प्रवास आहे हा सगळा की ज्याचं काय होईल ते माहीत नाही. पण तरीही तो विचार न करता आत्ता या क्षणात मला कोणाला तरी मदत करायची आहे हे वाटणं खूप मोठी गोष्ट आहे. तर एरवी आपण जे गाणं शिवाजी महाराजांच्या काळातलं म्हणून ऐकतो, आज ते गाणं मी अक्षयला ह्या सगळ्या शूरांसाठी मानवंदना म्हणून
ऐकवण्याची विनंती करते की शूर आम्ही सरदार त्यांना काय कुणाची भीती. शूरा मी सरदार आम्हाला काय कुणाची. शूरा मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरा मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरा मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. जिंकावं या कटून मरावं हेच आम्हाला ठावं. लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारी सरू माया ममता नाती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरा मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूरा मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. धन्यवाद. वा, खरंच मी पुन्हा तेच म्हणेन की एरवी हे गाणं त्या सरदारांना आपल्या डोळ्यासमोर आणतं, पण आत्ता ऐकताना हे सगळे कर्मचारी किंवा डॉक्टर, पोलीस, सगळी लोक समोर येत होती की आपली नाती, आपली माया ममता विसरून कोणासाठी तरी काहीतरी काम करतात ही लोक. तर खरंच त्यांच्या धैर्याला सलाम आहे. मी मगाशी म्हणाले तसं की आपण काही काही गाण्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधूयात. तर मी टेक्निकल टीम म्हणजे कदाचित सुमितजी यांना विनंती करते की त्यांनी सगळ्यांचे अनम्यूट किंवा व्हिडिओ सुरू करता येतील का आपल्याला. किंवा मी प्रेक्षकांनाही विनंती करते की ज्यांना काही बोलावंसं वाटत असेल तर त्यांनी आपला व्हिडिओ आणि ऑडिओ सुरू करावा. अच्छा, आम्ही अनम्यूट करत आहोत. आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय ना, ते एकदा फक्त सांगा. एकदम छान, फार छान. हो, व्यवस्थित खूपच होतं. छान. ओके. एकीकडे मी म्हटलं मगाशी तसं की आपले सुजाण प्रेक्षक आहेत, ते आपले अनम्यूट ठेवतीलच, पण एकीकडे मी कार्यक्रमही पुढे नेते, कारण प्रत्येक म्हणजे थांबवून ते टेक्निकल गोष्टींमध्ये आपण अडकायला नको मध्येच. तर अशी गाणी ऐकली की त्या सगळ्या लोकांच्या धैर्याबद्दल खरंच ऊर भरून येतो आणि कधीतरी वाटतं की
किती कणभर तरी धैर्य आपल्यामध्ये कधीतरी यावं, की त्यांची ती मानसिकता, त्यांचं काय त्यांच्याबद्दल बोलावं. पण मी मगाशी म्हटलं तसं की आपण सामान्य आयुष्य जगणारे लोक, ती कोणीतरी असामान्य लोक असतात की ज्यांना ती भीतीच वाटत नाही. आपण सगळे असतो जे नशिबावर दैवावर जगतो. मनासारखं काही इतकंसं नाही झालं की आपल्याला आपण नशिबाला दोष देऊन मोकळे होतो. मग प्राण हाती घेणं वगैरे तर फार दूरच्या गोष्टी वाटतात. संदीप खरेंनी त्याच्या एका कवितेत आपल्यासारख्या सामान्यांचं अतिशय तंतोतंत वर्णन केलं आहे की भवताली संगर चाले, भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना, कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना, मी दगड होऊन थिजलो, मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजूस तेव्हा, तो मारायाला देखील माझं कुणी उचलले नाही. इतकं क्षुल्लक आहे आपलं आयुष्य. समोर कोणीतरी द्वेषाने लढतंय किंवा चिडून प्रतिकार करतंय अन्यायाविरुद्ध, पण आपण असं सामान्य लोक की जे रस्त्याच्या बाजूला उभं राहून ते भांडण बघत असतो, पण काही करू शकत नाही किंवा काही करावं धजत नाही. आपण वाटतं पण तिथेच सोडून देतो. ते आपण म्हणतो ना की राजकारण किंवा कुठल्याही अन्यायाविषयी बोलणं खूप सोपं असतं, पण त्याच्यासाठी काहीतरी उठून लढून करणं ही हिंमत आपल्यात नसते. तर पण असो का, आपण काय जन्माला आहोत, जे नशिबात आहे ते भोग आपण भोगणार आहोत. शक्यतो जे काही छान करता येईल ते करणार आहोत. चहाच्या कपाबरोबर त्याही गप्पा मारणार आहोत की राजकारण्यांनी काय करावं, पोलिसांनी काय करू नये, हेही आपण बोलणारच आहोत. शेवटी सगळी प्रभूची कृपा असं म्हणून आपण आपलं आयुष्य जगत राहणार आहोत. तर ह्याच विषयावरचं म्हणजे प्रभू या विषयावरचं भाष्य करणारं अगदी नवकोरं गाणं. नवकोरं अशासाठी आहे की गायक, संगीतकार, म्युझिक अरेंजर हे सगळे नवीन आहेत, गीतकार नवीन आहेत. फक्त ते कोण आहेत यांची माहिती मी गाणं ऐकून झाल्यावर देते. ऐकूयात नवीन गाणं प्रभू. जन्मणे हातात नभते, नाइथे मरणे प्रभू. जन्मणे हातात नभते, नाइथे मरणे प्रभू. त्यातही कोड्या प्रमाणे हे तुझे हसणे प्रभू. जन्मणे हातात नभते, नाइथे मरणे प्रभू. भार येथे झोपड्यांवर टाकती प्रासाद हे. भार येथे झोपड्यांवर टाकती प्रासाद हे. कल्पना नुसतीच मग वाटे तुझे असणे प्रभू. जन्मणे हातात नभते, नाइथे मरणे प्रभू. केशरी हिरवा निळा हे, रंगही रक्ताळले. केशरी हिरवा
निळा आहे, रंगही रक्ताळले, दे आता रे सोडून दे मंदिरी रमणे प्रभू, जन्मणे हातात नभते, नाहीथे मरणे प्रभू. कामधेनु तूच होशी, माय बापा मित्र तू. कामधेनु तूच होशी, माय बापा मित्र तू. भूमिका साऱ्या आशा तुझलाच रे जमणे प्रभू, जन्मणे हातात नभते, नाहीथे मरणे प्रभू, जन्मणे हातात नभते, नाहीथे मरणे प्रभू. वा वा. जन्मणे हातात नभते, ना इथे मरणे प्रभू. काय परफेक्ट वर्णन आहे की काय आपल्या हातात आहे. खरं तर काहीच नाही, सगळं त्याची कृपा. आणि आता मला खरंच सांगायला प्रचंड अतिशय आनंद होतो आहे की ह्या नव्या कोऱ्या गाण्याचा गीतकार नवीन आमचा कविमित्र आहे समीर जिरंगकळगेकर, आणि संगीतकार गायक आहे स्वतः श्रेयस बेडेकर, आणि म्युझिक अरेंजर आहे स्वतः नितीश कुलकर्णी. तर मगाशी आशिषजींनी सांगितलं तसं की हे गेलं वर्ष आपलं खूप काही काही वाईट झालं तरी आपण काहीतरी नवीन पण एक्सप्लोअर केलं. तसंच आम्ही वर्कशॉप्स घेतली ग्रेस एंटरटेनमेंटतर्फे, तर त्याच्या माध्यमातून त्या निमित्ताने श्रेयसला गायकाच्या पुढे जाऊन संगीतकार होण्याची एक नवी कला काय म्हणूयात त्याच्यातून स्फुरली. तर त्याचा एक प्रवास मी म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना मी तर अनुभवतेच रोज घरात, पण तुम्हाला सांगायला सुद्धा आवडेल. तर मी बोलण्यापेक्षा मी त्याला विचारते की काय सांगशील या तुझ्या नवीन प्रवासाबद्दल. थँक्यू मानसी. समीर पण मला वाटतं इथे आज यूट्यूबच्या माध्यमातून बघतोय. समीर कॅनडामध्ये असतो, कॅल्गरीला. समीर जिरंगकळगेकर असं या गझलकाराचं नाव आहे, आणि खूप छान त्यानं शब्द लिहिलेले आहेत. तुम्ही आत्ता ऐकलं असेल गाणं. अगदी आपली हतबलता त्यानं जी काही आहे मनुष्याची, आपल्या म्हणजे देवासमोर आपण जे हतबल होतो ती सगळी हतबलता त्यानं या गझलेतून व्यक्त केलेली आहे. वैभव जोशींचं आम्ही ग्रेस एंटरटेनमेंटतर्फे काही वर्कशॉप्स घेतली, लिरिक रायटिंग वर्कशॉप्स, आणि त्याच्यामध्ये अनेक म्हणजे जगभरातून अनेक चांगल्या चांगल्या लिरिसिस्टनी, गीतकारांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आणि त्यातलाच समीर जिरंगकळगेकर हा फाइंड आहे. आणि त्याच्याबरोबर आणखीन पण मी एक दोन आणखीन गाणी आता येतील, त्याच्यावर काम सुरू आहे. पण खूप छान प्रवास होता. म्हणजे मला पण ही माझ्यामध्ये कला आहे, म्हणजे थोड्याफार आम्ही अशा ओरिजिनल गाणी करूया कधीतरी असे बरेचदा डिस्कशन्स व्हायचे. काही काही गाण्यांना चाली पूर्वी दिलेल्या पण होत्या, पण आत्ता या लिरिक रायटिंग वर्कशॉपच्या निमित्तानं जास्ती त्याला प्रोत्साहन मिळालं. आणि वैभव जोशींनी आणि ऑफकोर्स मानसी पण बरेचदा घरी असते, तिच्याकडून ती शब्दांकडे कसं बघायचं याचा एक दृष्टी खूप छान मिळते. कारण आम्ही सगळेच म्हणजे अक्षय काय किंवा मी काय किंवा नितीश, आम्ही बरेचदा म्युझिकल गोष्टींवरती जास्ती चर्चा करतो किंवा त्या म्युझिकॅलिटीजमध्ये बरेचदा अडकलेलो असतो. पण वैभवशी बोलून किंवा समीर किंवा अशा अनेक चांगल्या चांगल्या गीतकारांबरोबर बोलून, मानसीबरोबर बोलून खूप छान
शब्दांकडे बघण्याची एक नजर मिळाली या गेल्या काही वर्षात, आणि त्यामध्ये अशा काही रचना स्फुरल्यात. तर पुन्हा एकदा समीर, आत्ता बघतोय समीर, थँक्यू सो मच, तू हे गाणं मला आणि पाठवलंस. आजच्या या निमित्ताने पुन्हा एकदा मी सगळ्या टीम आहे, सगळीच टीम जर इथे आहे, समीर तू पण आहेस, तर मनापासून अभिनंदन करते. आणि हा प्रवास खूप छान अजून पुढे जाऊया, या कायमच्या शुभेच्छा आहेत मला माझ्या तुमच्यासाठी. धन्यवाद. मला पटकन आता तू बोलतेस मानसी, तेव्हा एक उल्लेख सतत येत होता, तो म्हणजे कवी वैभव जोशी याचा. हे गाणं करायच्या आधी मला माहिती आहे श्रेयस की अजून एक गाणं याच्या आधी आलं होतं, त्याचे कवी वैभव जोशी होते, गायिका देवकीताई पंडित होत्या, अरेंज केलं होतं हे कमलेश भडकमकर. मी हे का सांगतोय, कारण ह्याच्यामधला, या दोन गाण्यामधला कॉमन दुवा हा एकच होता, तो म्हणजे संगीतकार श्रेयस बेडेकर. ही सगळे आज दिग्गज नावांबरोबर पण तू एक गाणं केलेलं आहेस, आणि तू सतत म्हणत होतीस मानसी की हा प्रवास प्रवास, आणि त्या गाण्याचं नाव सुद्धा नभाचा प्रवासी असे. सो इथे इतकी म्हणजे रसिक मंडळी आहेत, तर मला खरंच मनापासून असं वाटतं की तू नभाचा प्रवासी पण आम्हाला ऐकावंच, कारण तेही उत्तम तुझी म्हणजे संगीतकार म्हणून ओळख करून देणारं गाणं आहे. बऱ्याच जाणकार लोकांनी पण तुला हे सांगितलंय, त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या रसिक जनांसमोर तू तेही गाणं सादर करावंस, अशी माझी छोटी फरमाईश आहे. तू करशील का? मनातली फरमाईश तू सांगितलीस, त्याच्याबद्दल तुला धन्यवाद. नाही, आणि नभाचा प्रवासी खरंच खूप एक विलक्षण अनुभव होता, कारण आपण त्यांना कविराज आम्ही म्हणतो, म्हणजे वैभव जोशी अतिशय अप्रतिम काव्य लिहिलेलं, आणि त्याचं पण क्रेडिट अगेन मानसीलाच जातं, कारण मानसीचं आणि वैभवचं काहीतरी कुठल्या तरी विषयावर डिस्कशन सुरू असताना ती कविता आलेली आहे, आणि वैभव म्हणाला होता की अरे श्रेयस जर संगीतकार असेल तर पहिलं गाणं हे माझंच आलं पाहिजे, इतकं हक्कानं खरं सांगणारे. खरंच आणि त्या आमचं या नशीब. म्हणजे त्याही या निमित्ताने मी त्या कलाकारांची पण त्यांना दाद देते, कारण एका इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या लेवलवर ही माणसं खरं काम करत आहेत, पण नवीन माणसांवर किंवा आपल्या माणसांवर विश्वास ठेवून एखादी आपली कलाकृती त्याच्या हाती सोपवणं, हा विश्वास पण मला खूप मोठा वाटतो. जेव्हा तुम्ही कवी वैभव जोशी यांच्या त्या स्तरावर काम करत असता, हो, आणि तर मी वैभवचं नक्कीच कविराजांना इथे आत्ता या क्षणी मनापासून दाद देते आणि त्यांचं प्रचंड मनापासून त्यांचा आभार मानते की त्यांनी एका शब्दावर हा विश्वास ठेवून ती कविता अनेक संगीतकार त्या कवितेसाठी विचारत असतानाही हो, हो. केवळ श्रेयससाठी राखून ठेवली. नभाचा प्रवासी त्यानं लिहिली होती, म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस बद्दलची ही आहे. त्यानं ती कविता लिहिल्या लिहिल्या अनेक दिग्गज संगीतकार, त्यानं ती फेसबुकवरती पोस्ट केली होती, आणि तो मला असे स्क्रीनशॉट बरेचदा असे दाखवायचा की अरे हे मला ही कविता मागतायत आता, तर तुला दिलेली आहे. तर त्याचं एक दडपण होतंच की अरे ह्याला एक चाल, ते जवळजवळ 3-4 महिने असं पेटीवर गाणं पडून होतं, पण एक दिवस अचानक त्याला चाल सुचली, आणि डिसेंबर महिन्यामधली साधारण ही गोष्ट आहे, आणि ती चाल गुणगुणत असताना एक दिवस अचानक असं वाटलं की अरे देवकीताईंनी जर हे गाणं गायलं तर हे खरंच खूप छान. म्हणजे मी त्याची थोडीशी ती चाल ऐकवेन नंतर, पण देवकीताईंचा जर त्याला सूर लाभला तर किती या गाण्यामध्ये मजा येईल. तर त्यांना विचारून बघूया, आणि म्हणजे दैवदयेनं त्यांना पण ती चाल आवडली, त्या पण हो म्हणाल्या. अतिशय उत्तम आजचे आघाडीचे म्युझिक अरेंजर कमलेश भडकमकर यांना ती चाल ऐकवली, ते म्हणाले की त्याचं अरेंजमेंट ते करतील. सो अशी खूप छान टीम ती जुळत गेली, आणि ते अगेन म्हणजे प्रभूची कृपा आहे असं आपण म्हणूया नक्कीच याच्या मागे. सो मी ऐकवतो त्याच्या 2 ओळी. वा. बरेचदा आत्ता माझा मीच विचार करतोय, म्हणजे असं काही असं स्क्रिप्टेड किंवा हे बोलायचं असं ठरवून नाही मी बोलत आहे आत्ता, पण अनेकदा अशा मैफिली करत असताना असं बरेचदा असे विचार मनात येते की अरे आपण स्वतः कंपोज केलेली गाणी आपण कधीतरी अशी
2 नंबरचं 3 नंबरचं गाणं असं कधी म्हणता येईल का? पण ते आत्ता आज प्रोग्राममध्ये घडतंय ते खूप छान वाटतंय आणि तुम्ही खूप छान ते रिसीव्ह करताय. सो थँक सो मच तुम्हाला परत एकदा. अशा सांजवेळी निळायत जेव्हा फिका केशरी मोहरे गाळतो. अशा सांजवेळी निळायत जेव्हा फिका केशरी मोहरे गाळतो. निळा सावळा देह राधे तुझा का निळे आसतो तोल सांभाळतो. अशा सांजवेळी निळायत जेव्हा फिका केशरी मोहरे गाळतो. दुरातून धूसर कुणी शून्य यात्री तिथे थांबलेला तमाचा तिरी. दुरातून धूसर कुणी शून्य यात्री दिसे थांबलेला तमाचा तिरी. इथे मौन वृंदावनाची तुळसई जिला फुली नारूचे मंजिरी. किती लाल दिसतो तुझ्या प्रार्थनावर प्रिये रुक्मिणी कुंकवाचा टिळा. किती लाल दिसतो तुझ्या प्रार्थनावर प्रिये रुक्मिणी कुंकवाचा टिळा. अशा गर्द रात्री असावा कुणी का स्वये कापला आरशाचा गळा. कुठे चालली ही तनूहीन छाया. कुठे चालली ही तनूहीन छाया. विधाताच दिसतो असा दीन का कसे मृत्तिकेने विचारायचे की नभाचा प्रवासी दिशाहीन का. नभाचा प्रवासी दिशाहीन का. नभाचा प्रवासी दिशाहीन का. वा, क्या बात आहे. नवरा म्हणून कायमच कौतुक आहे, पण खरंच एक कलाकार म्हणून प्रत्येक वेळेस त्याच्या गाण्याला म्हणजे गायकीला किंवा ह्या नवीन प्रवासाच्या ह्याच्यात सुद्धा मनापासून दाद येते किंवा क्या बात आहे. कारण खरंच, खूप खरंच. कमी वेळेला कविता आणि त्याचं संगीत हे इतकं एकसंध होतं की त्याची मजा एक वेगळी येते. तर मी पुन्हा एकदा विचारू शकते की कोणाला काही बोलायचं आहे का. इथे मी तुमचे कॉमेंट्स बघते आहे. तर नितीश, खास तुला तबला वादनासाठी खूप लोकांनी दाद दिली आहे. संगीत लोकांना आवडतं आहे आणि गाणी तर आवडतातच. पण कोणाला प्रत्यक्ष काही बोलायचं असेल तर मी 1-2 मिनटं थांबते आत्ता की मला असं आम्ही वाटतं पण आपण मिस या करतो तुमची दाद. नाही एन्करेज करूया आपण लोकांना, कारण हे लोकल, मी असं म्हणणार लोकल फक्त तो जॉग्राफिकली असलं तरी त्याची तो संगीतकार किंवा गायक म्हणून ग्लोबल आहे. म्हणजे तिथे आणि लोकांची दाद कुठल्याही कलाकाराला एक वेगळी एन्करेजमेंट देऊन जाते. सो मला जेन्युइनली असं वाटतं की ह्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया लोकांकडनं आली पाहिजे पूर्ण कार्यक्रमावरच अर्थात. आम्हालाही थोडी उमेद मिळेल हां, म्हणजे अजून तेच चांगलं परफॉर्म एरवी करायची. समोर असतात, टाळ्या मिळतात, पण आम्ही पण आता काय
श्रेयस आणि पर्याय अक्षय खूपच सुंदर कार्यक्रम चाललाय. आम्ही फार एन्जॉय करतोय. आम्ही ऍक्च्युली मंत्रमुग्ध धन्यवाद. झालोय. तुमच्या या काय म्हणतात ना, छान असं बसून आम्ही रिलॅक्स मध्ये ऐकतोय. मजा येते. फार छान. थँक्यू. अक्षय खूप आता असं मस्त म्हणलं वाटतं की हे झालं. तसं हो. कंटिन्यू चालत राहावं. अक्षय आता म्हणलं तसं थोडंसं असं म्हणजे आपण सगळे कार्यक्रम करू शकतो ही त्यातली जमेची बाजू आहे. पण बरेचदा गाणी सादर करताना समोर बसलेली लोक असतात, त्यांची दाद येते. काही काही अशा त्या गाण्यातली सौंदर्य स्थळं असतात, तिथे ती दाद येते. तर ते सगळं आम्ही मिस खूप मिस करतोय करतो. खरंच. म्हणजे अक्षय पण अगदी आता आम्ही म्हणजे ग्रेस एंटरटेनमेंट तर्फे जरी मानसी आणि श्रेयस असं नाव येत असलं तरी हे सगळेच नितीश, अक्षय, बरेच लोक आता विभूतीच्या मी काही काही कमेंट्स बघ, विभूती आहे आत्ता, विभूती कवीश्वर सियाटलवरून. अनेक आमचे मित्र आहेत जे वेगळ्या वेगळ्या सिटीजमध्ये राहून आमच्याबरोबर प्रोग्राम्स करत असतात आणि हे सगळं खरंच स्टेजवर जाणं आणि एकत्र परफॉर्म हा करणं माहिती आम्ही कोणा मिस एकट्याचं काम करतोय. कधीच नसतं. कायमच त्याला म्हणजे अर्थात तुम्हाला सगळ्यांना आपल्या प्रत्येकालाच इथे माहिती आहे की इथे आपण एकटे काहीच करू शकत नाही. मंडळ चालवणं काय किंवा कुठली संस्था चालवणं, कार्यक्रम करणं ह्या टीमचा भाग असतो. त्यामुळे सगळी टीम म्हणजे ग्रेस एंटरटेनमेंट हे नाव जरी आमच्या ह्याच्यावर नमूद असलं तरी सगळी टीम आज त्या निमित्ताने त्या सगळ्या टीमला प्रत्येक आम्हाला जो मदत करतो त्या प्रत्येकाला आमच्यावर दाद देतात मनापासून कायम आशीर्वाद आहेत त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की छान कलेवर छान. असंच प्रेम करत राहा. मगाशी नवीन अक्षयचं बद्दल सांगायचं राहून गेलं. सॉरी मी नाही म्हणतोय नाही की अक्षयनी रसबरसे आणि मराठी अस्तित्व या कार्यक्रमांसाठी अक्षयनी तुम्हाला साथ दिलेली ग्रेस एंटरटेनमेंटचे हे 2 कार्यक्रम. हो. करेक्ट. रसवरसे आणि मराठी अस्तित्व अक्षय हा माझ्यासाठी खरं म्हणजे खरं खूप कार्यक्रमाचा भाग असतोच पण आता तो म्हणजे काय फॅमिलीचा भाग झाला असंच म्हणू आम्ही एकमेकांच्या. खरं म्हणजे ग्रेसच्या प्रत्येक प्रॉडक्ट की जे काही त्यांची निर्मिती आहे त्याच्यात माझा सक्रिय भाग जरी नसला तरी मी कुठेतरी मुद्दाम स्वतःला त्याच्यात आणण्याचा प्रयत्न असतो माझा नेहमी. कारण अ, इतकं म्युझिकली काय म्हणतात त्याला स्टिम्युलेटिंग एक्सरसाइज असतो ह्या सगळ्यांबरोबर. म्हणजे नितीश मला मुद्दाम हे सांगायला आवडेल की बॉर्न अँड ब्रॉट अप इन नॉर्थ अमेरिका, बॉर्न इन कॅनडा, ब्रॉट अप इन अमेरिका. त्याच्याकडनं मी मराठी नव्याने शिकलोय असं म्हणायला हरकत नाही. मला वा कधी-कधी वा क्या बात है. बहुत अच्छे. बहुत अच्छे. म्हणजे लाज वाटते की माझे मराठी उच्चार आणि त्याच्या मराठी उच्चारावर माझे कमी पडतात कुठेतरी. इतका तो म्हणजे म्युझिक म्युझिक त्याच्याकडे बर्कलीची म्युझिक डिग्री आहे. आणि तो वेस्टर्न म्युझिक म्हणा किंवा इंडियन, हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक म्हणा, तबला तर तुम्ही ऐकलंच, पण तो स्वतः उत्तम अरेंजर आहे. आणि त्याच्याबद्दल बोलत राहिलं आपल्याला एक एक कार्यक्रमच करावा लागेल मला असं वाटतं. सो ही सगळी वा. टीम खरंय. खूप म्युझिकली स्टिम्युलेटिंग डिस्कशन्स आमचे होतात आणि मला खूप आनंद आहे की आम्ही म्हणजे जिओग्राफिकली जरी लांब असलो तरी ह्या निमित्ताने एकत्र आलोय. त्यामुळे खरं मंडळाचे पण आभार. माझ्या महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्कचे मनापासून आभार. वा. नमस्कार, मी मनोज कामतकर. मला एक सांगावं वाटतं, की ज्यावेळेस मानसीने नभाच्या प्रवासीबद्दल सांगितलं, त्याच्या आधीच्या गाण्याबद्दल तू सांगायच्या आधी, मी स्वतःशीच बोलत होतो, "अरे, कुणाचं गाणं आहे? म्हणजे हे बाबूजींसारखं वाटतंय." की असं मला त्या संगीतकारांच्या मौसिकीची आठवण आली. म्हणजे वा. यातच मला सांगावं वाटतं, की खूपच सुंदर चाल आहे. क्या बात है. थँक्यू थँक्यू. खरं तर मुद्दामून याचसाठी कारण आधी आपण विचार दिला की त्या विचाराने ते गाणं ऐकलं जातं त्या कलाकृतीकडे बघितलं जातं म्हणून आधी न सांगता आधी गाणं ऐकवावं असंच कलाकृती आधी सादर केली जावी पण छान वाटली ही दाद ऐकून. ओरिजिनल कंपोजिशन्सचं मला नेहमी वाटतं की पूर्वीची जी गाणी आपण गाजलेली गाणी जी गातो आपण ते नेहमीची यशस्वी गाणी असं आपण म्हणतो तर त्यांना एक कायम ती गाणी एक स्वतःचं त्यांचं एक बॅगेज कायम त्यांच्याबरोबर असतं की लताबाईंनी गायलेली असतात आशाबाईंनी किंवा बाबूजींनी गायलेली असतात किंवा मंगेशकरांची काही गाणी आम्ही सादर करतो तर त्याचं एक स्वतःचं असं पूर्वसंचित असं एक असतं आणि त्याच्या जोरावर आम्ही ती दाद घेत असतो बरेचदा ते स्मरणरंजन असतं लोकांचं की अरे त्यांना ते जुन्या प्रश्नच गोष्टी नाही. आठवत असतात पण या ओरिजिनल कंपोजिशन्समध्ये ते थोडं चॅलेंजिंग असतं पण तुम्ही दाद देताय त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि नितीशचं आत्ता अक्षयनं सांगितलं तर प्रभू हे गाणं तुम्ही नक्की यूट्यूबवरती जाऊन बघा. नितीशनं त्याची अरेंजमेंट केलेली आहे. अनेक अजून हा, म्हणजे गाणी अनेक आम्ही एकत्र बऱ्याच करतोय. गाण्यांची म्युझिकल अरेंजमेंट नितीश स्वतः करतो.
जबरदस्त, खूपच छान वाटतं कार्यक्रम बरं का एकदम. आणि जसं तुम्ही म्हणताय की लाईव्ह फीडबॅक तुम्ही मिस करताय, तसं आम्ही देखील लाईव्ह टाळ्या वाजवणे आणि लाईव्ह रिस्पॉन्स देणे या गोष्टी आम्हालाही तेवढ्याच मिस होत आहेत. तर म्हणजे रेस्ट अश्युअर्ड की आम्ही इथे डेफिनेटली टाळ्या वाजवतोय ज्या ज्या जागांवरती वाजवायला पाहिजेत तिथे, फक्त त्या तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाहीयेत. पण अतिशय सुंदर चाललाय कार्यक्रम, व्हेरी गुड. आणि सुमित जसं म्हणलं तसं की खरंच थांबू नये असं वाटतंय, सो कीप गोईंग. तर मी परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने कार्यक्रम पुढे नेते. मिहीर कुलकर्णी पण बघतोय हो प्रोग्राम हो, मिहीर कुलकर्णी. काय आपण टेक्नॉलॉजीने कुठली कुठली लोक कसे कनेक्ट होतो, म्हणजे रोज खरं तर इथे असायचा मिहीर, पण आता तो इस्टोनियामध्ये तिकडे UK मध्ये च्या साईडला बसलाय, पण तोही आता कार्यक्रम बघतोय. त्यामुळे तो पण एक उत्साह असतो की आपली लोक जेव्हा दिसतात. मी मगाशी म्हटलं तसं की कित्येक न्यूयॉर्क मंडळातली रसिक प्रेक्षक अगदी रोजच्या आपल्या ओळखीची आहेत, तर त्यांना प्रत्यक्ष बघणं सुद्धा आम्ही आता मिस करतोय. पण हरकत नाही, आम्हाला माहिती आहे, हे म्हणलं तसं की तुम्ही तिकडे टाळ्या देताय, दाद देताय, हे खात्री आहेच आहे आम्हाला. तर कार्यक्रम पुढे नेते मी. नभाचा प्रवास याची गाणं तर मी चाल अप्रतिम आहेच केलेली, पण कविराज वैभव जोशींचे शब्द आहेत आणि इतका सुंदर विषय येतो कृष्ण, म्हणजे इतक्या साहित्यिकांनी किंवा गीतकारांनी त्याच्यावर कितीतरी प्रकारे तो विषय मांडला आहे. तर म्हणजे प्रत्येक त्याचा कविता असो की सुंदरच, तो विषयच इतका सुंदर आहे कृष्ण, किंवा त्याचं कृष्ण राधा, कृष्ण मीरा किंवा रुक्मिणी, हे सगळे फारच अप्रतिमच विषय आहेत. तर मला मोह आवरत नाही, त्यामुळे हे विषय निघाले की माझ्या आवडत्या कवींची, कवी ग्रेसांची एक कविता आहे जी कदाचित अनेकांना माहिती असेल, माझ्याकडनं कधीतरी कार्यक्रमांमध्ये ऐकली असेल, किंवा मी सध्या जो नवीन उपक्रम सुरू केला आहे यूट्यूब चॅनलवरनं कविता पोहोचवण्यासाठीचा, त्यातही काहींनी ऐकलं असेल. पण तरी मी विषय निघाला त्यामुळे मोह आवरत नाही मला, तर ती कविता आज पुन्हा एकदा सादर करते. की स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं एकदा असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं एकदा असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळेपण हव्यासपूर्तीच्या कुबडीनं सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रोप देखील हिरिरीनं फोफावलं. ते स्वर्गीय रोप देखील हिरिरीनं फोफावलं आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढालू लागलं. ते स्वर्गीय रोप देखील हिरिरीनं फोफावलं आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढाळू लागलं. सत्यभामेचा चडफडाट तर झालाच, सत्यभामेचा चडफडाट तर झालाच, पण रुक्मिणीलाही झाडाचं मूळ मिळालं नाही, ते नाहीच. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचं असं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाच्या या खुणाच शिरोधार्य मानल्या त्या दोघींनीही. प्रेमापेक्षा प्रेमाच्या या खुणाच शिरोधार्य मानल्या त्या दोघींनीही. कृष्णानं हे पुरतं ओळखलं असणार, म्हणूनच त्यानं या विकृत मत्सराचं प्रतीक अंगणात खोचून दिलं. कृष्णानं हे पुरतं ओळखलं असणार, म्हणूनच त्यानं या विकृत मत्सराचं प्रतीक अंगणात खोचून दिलं. राधेसाठी त्यांनी असला वृक्ष कधीच आणला नसता. राधेसाठी त्यांनी असला वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच तर कृष्णकळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं शृंगारणार, तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं शृंगारणार, तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसं काय फुलवणार. कृष्णानं एक स्वर्गीय रोप लावलं, कृष्णानं ते एक स्वर्गीय रोप लावलं, पण अष्टनायिकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्णप्रीतीचं प्रतीक होऊन बसली. असतील लाख कृष्ण, असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, पण राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. सॉरी.
राधाकृष्ण या विषयाने प्रेमाची व्याख्याच एक वेगळी दिली जगाला. आणि त्या प्रेमाच्या व्याख्याने कितीतरी पुढच्या कथा अनेक इतिहासात रंगत गेल्या. आता प्रेमाचा विषय निघालाय तर मैफिलीत प्रेमगीतं नाही झाली तर कसं चालेल. तेव्हा हवा थोडी रोमॅन्टिक करूया. मी दोन्ही रोमॅन्टिक हिरो गायकांना त्यांच्या आवडीची मराठी गाणी किंवा प्रेमगीतं म्हणायची विनंती करते. पहिल्यांदा अक्षय, मी तुला विचारते, कुठलं सादर करशील? बापरे, अक्षयला असं आवडतं म्हणजे प्रेमगीतं गायला. हो, तुझा चेहरा समोर ठेवूनच मी, म्हणजे तुझ्यासाठी नाही पण तुझ्यासारख्या वा. रोमॅन्टिक असणाऱ्या माणसासाठी मी ती गातो. हो, हो. बरीच आहेत रे गाणी, म्हणायला खूप आहेत. सखी मंद झाला तारका आहे, जीवरंगाला आहे, कळत नाही मला. जीवरंगाला का? जीवरंगाला मला आठवतंय 2013 साली आपण होतो ना BMM ला एकत्र. 2013 सालचीच खरं तर अक्षयची आणि माझी ओळख आहे. BMM न सारेगामा US भर कॉम्पिटिशन घेतली. US भर सगळ्या वेगवेगळ्या शहरांमधून आलेले होते गायक त्यामध्ये. तर त्यामध्ये अक्षय न्यूयॉर्क मधूनच गायला होता ना ते गाणं. करेक्ट. मला तू म्हणजे जीवरंगाला म्हटल्यावर मला अजून एक आठवण, मंडळाशीच रिलेटेड आठवण आहे. ती मला मुद्दाम इथे सांगायला आवडेल की म्हणजे पूर्ण US मध्ये ऑडिशन्स होते. मी राहत होतो न्यू जर्सीत तेव्हा, पण न्यू जर्सीमध्ये मी फुल झाले होते ऑडिशन्स अपॅरेंटली, कारण इतके जबरदस्त गायक आहेत सगळीकडे न्यू जर्सीत. तर न्यूयॉर्कमध्ये मला चान्स मिळाला तिथे ऑडिशन देण्याचा, आणि मी तेव्हा ऑडिशनला हेच गाणं गायलं होतं. तेव्हा पंडित सुजन राणे हे परीक्षक म्हणून लाभले होते आम्हाला, आणि त्यांनी नंतर कळलं की माझ्या गुरु उषाताई साठे आणि पंडित सुजन राणे हे गुरु बंधू भगिनी आहेत. ते एकाच गुरूंकडे, उस्ताद फिरोज दस्तूर यांच्याकडे दोघंही शिकले होते. तर इट वॉज अ व्हेरी वॉर्म मेमरी. आता तू आठवण काढलीस त्याची मग खूप मजा आली. 2013 साल हो आठवलं. ना. मी ते म्हणतो नक्कीच ते गाणं म्हणण्याचा प्रयत्न येस. करतो. जीवदंगला गुंगला रंगला सा विरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू पैल तिरा नेशील साथ मला देशील काळीज माझ तू सुख भरती लाल नभ धरती लाल पुनवाचा चांद तू जीवंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू
चांद सुगंध येईल रात उसासा देईल सारी धरती तुझी रुजव्याची माती तू खुळा भाळ ढगाळ त्याला रूढीचा इटाळ माझ्या राख सजना ही काकणाची तोडमाळ तू खुण काळीज हे माझ तुला दिलं मी आंदण त्याच्या पायावा माखेल माझ्या जन्माचं गोंधळ जीव गुंगला दंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू पैल तिराने शील साथ मला देशील काळीज माझ तू सुख भरती लाल नभ धरती लाल पुनवचा चांद तू जीव गुंगला दंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू श्वास तू श्वास तू वा अक्षय क्या Thank you. बात आहे बहारदार परत एकदा मगाशी हा म्हणला तसं BMMच्या आठवणी आल्या आणि तितकंच सुंदर आज पुन्हा एकदा ते गाणं ऐकायला मिळालं तुझ्याकडनं मस्त थँक्यू. आता मी दुसऱ्या रोमॅन्टिक हिरोला Zoom- विचारते काय कुठलं गाणं झूमचं मला थोडंसं सांगायचं आहे की आत्ता अक्षयनं जे गाणं म्हणलं ते गाणं म्हणणं कुठलंही गाणं झूमवरती ट्रॅकवर म्हणणं हे खूप चॅलेंजिंग आहे. तो आत्ता तो ट्रॅक कानात घालून ऐकतोय आणि तो म्हणतोय म्हणजे त्याला स्वतःचा आवाजाचा फीड तसा येतच नाही आहे त्यामुळे तसं खूप चॅलेंजिंग आहे. त्यामुळे अक्षयला खरंच विशेष दाद आपण सगळे देऊया. आम्हाला इथे तसं रिलेटिव्हली सोपं आहे कारण आमच्या कानात कुठलंही हेडफोन्स नाही आहेत. आम्हाला इथे लाईव्ह आमचे काय गातोय किंवा काय वाचतंय त्याचा फीड येतोय. सो पुन्हा एकदा म्हणजे माध्यमाचं ते लिमिटेशन आहे अर्थात पण अक्षय मस्त झालं गाणं. फारच सुंदर झालं. थँक्यू. तू कुठलं रोम मला ऍक्च्युली श्रेयसला मला माझ्या आवडीचं आहे ते गाणं आणि तो इतकं ते सुंदर म्हणून श्रेयस सगळीच मंगेशकरला म्हणजे बाळासाहेब मंगेशकरांची गाणी सुंदर गातोच पण हे पर्टिक्युलरली त्यांनी आत्ता गावं असं मला वाटतंय. ते गाणे चांदण्यात फिरताना ते तू जर गाऊ शकलास तर बाहेर मजा येईल. दुपार आहे सगळीकडेच पण तरीही भर चांदण्यात भर चांदण्याचं गाणं कुठेतरी आहे चांदणं पडलेलं कुठेतरी आहे, जगात खरंय. भारतातनं बरेच त्यांच्यासाठी लोक ऐकतायत बरेच लोक जागे आहेत युट्यूब वरती एक्झॅक्टली. कमेंट्स दिसतात. चालेल चांदण्यात फिरताना गा. चांदण्यात फिरताना चांदण्यात फिरताना माझा धरला सहारा चांदण्यात फिरताना माझा धरला सहारा सखया रे आवरही सावरही
चांदरा 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 चांदण्यात फिरताना माझा धरला सहा निजलेल्या गावातून आले मी एकटीच निजलेल्या गावातून आले मी एकटीच दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच पडले मागे कधीच ह्या इथल्या तरू छाया पण सारे जाणता चांदण्यात फिरताना माझा धरला सहा सांग कशी तुझ विणाच पार करू पुनवपूर सांग कशी तुझ विणाच पार करू पुनवपूर तुझ वारा छळवादी अन हे तारे फितूर श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात चांदण्यात फिरताना माझा धरला सहा सखया रे आवरही सावरही चांदरा 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 वा क्या बात आहे. म्हणजे खरं तर रोमॅन्टिक गाण्यांचा विषय निघाला की अशी ती एकामागून एक चालूच राहावीत असं वाटतंय खरं. क्या बात आहे. क्या बात आहे. दोघांची एकमेकांना दिलेली फरमाईश त्याला एकदा विशेष दाद सगळ्यांच्या म्हणजे तुमच्या दोघांच्या आवडीची होतीच, पण मला खात्री आहे की इथे प्रत्येक जो कोणी आत्ता रसिक प्रेक्षक बघतोय त्याच्याही मनातली ही आवडीची गाणी असतील. आणि मी इथे दाद म्हणतीयस, पण मी आत्ता जे गाणं गायलो त्याच्यामध्ये 50% क्रेडिट नितीशचं आहे, कारण हे असं नुसतं हार्मोनियमवर घेऊन किंवा त्या कॉर्ड्स वाजवून तेवढी मजा येत नाही जितकी ती तितकीच ॲप तबल्याची साथ असल्यावर येते. आणि आज आमचं सगळ्यांचं नाही, मी खरंच प्रश्न म्हणजे मला ह्या तिघांनी इतकंही किंवा कोणा इतकं म्युझिकल यांचं जितकं कळलं तितकं कळत नाही, पण जेव्हा मी इथे निवेदन करायला बसते तेव्हा प्रत्येक मैफिलीत मी पहिला रसिक प्रेक्षक असते त्यांचा. आणि खरंच कुठल्याही लाईट म्युझिकसाठी म्हणजे सुगम संगीतासाठी ती एखाद्या तालवाद्याची किंवा कुठल्याही दुसऱ्या वाद्याची साथ तितकीच सुंदर होणं हे इतकं जाणवतं की ते नसताना. तर त्यामुळे नितीश खरंच तुझ्या वादनाला खूप मनापासून दाद, म्हणजे इथे सगळेच देत आहेत, पण खरंच आवर्जून सांगते की नितीश सारखा तबला म्हणजे आमच्या इथे मिळतो आम्हाला, हेच माझं खूप मोठं भाग्य आहे. खरं तर फोर्ट वेन इंडियानामध्ये असतो आणि आमचं सगळ्यांचंच इतकं भाग्य आहे की बरोबर याच विकेंडला त्याचं इथे ह्युस्टनला त्याचे आई वडील असतात, त्यांच्याकडे येणं झालं आणि आज तो इथे अवेलेबल होऊ शकला. योग जुळून येतात तेव्हा खरंच खूप छान जुळून येतात. आणि मी मगाशी एकदम सुरुवातीला म्हणलं तसं की एरवी आम्ही काहीतरी संकल्पना घेऊन कार्यक्रम करतो, पण आज ही अशीच छान मैफिल करूयात असं म्हटलं की घरगुती आपली मैफिल जशी असते तशी. आणि आत्ता काही गाण्यांमध्ये तुम्ही बघत असाल की अक्षय आम्ही तिघं एकमेकांशी ऑलमोस्ट असा गप्पा मारूयात अशाच ह्याच्यात
जातोय. इथे मी सगळ्यांच्या कमेंट्स बघते, आमचे मित्र आहेत, घरचे आहेत, सगळे रसिक प्रेक्षक खूप छान दाद देत आहेत, ओळखीची नावं आहेत. त्याच्यामुळे तो एक खरंच घरगुती मैफिलीचा फील येतोय आणि मला प्रत्येक जुने कार्यक्रम आठवत आहेत. त्यामुळे मी अजून एक म्हणजे मी मगाशी म्हटलं असं की रोमॅन्टिक गाणी संपू नयेत असं वाटतं, पण जेव्हा जेव्हा आम्ही असं एकत्र येतो तेव्हा अक्षयसाठी अजून एक आमची फरमाईश असते. ते मी पटकन विनंती करते की ती तू घ्यावीस आमच्यासाठी किंवा माझ्यासाठी. शब्द वाचून कळले, शब्दांच्या पलीकडे. ट्रॅक माझ्याकडे नाही, मी तानपुऱ्यावर गायलो तो चालेल का? चालेल ना, चालेल. तानपुरावर ओके. तानपुऱ्याचा आवाज जास्त आहे. थोडा कमी चालेल, थोडासा कमी चालेल. तानपुऱ्याचा कमी करू. शब्दा वाचून कळले सारे, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिले आणिक घडून येते घडले, शब्दांच्या पलीकडले. अर्थ नवा गीतास मिळाला, अर्थ नवा गीतास मिळाला, छंद नवा ताल निराळा, छंद नवा ताल निराळा. त्या दिवशी का प्रथमच माझे, त्या दिवशी का प्रथमच माझे, सूर सांग अवघडले अवघडले, सूर सांग अवघडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. आठवते पुनवेच्या रात्री, आठवते पुनवेच्या रात्री, लक्षदीप विरघळले गात्री, लक्षदीप विरघळले गात्री. मिठीत तुझिया, मिठीत तुझिया, मिठीत तुझिया, या विश्वाचे रहस्य मज उलगडले उलगडले, रहस्य मज उलगडले. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. थँक्यू. क्या बात आहे अक्षय, खूप मनापासून धन्यवाद. इतकं गोड आणि इतकं आवडीचं गाणं आहे ना हे, की काय ते ज्यांनी निर्माण केलं त्यांना तर मी प्रत्येक वेळेला वेगळेच धन्यवाद देते.
इतकं मुलं सुंदर आणि लिहिलंय, अभिषेकी इतकी बुवा सुंदर म्हणजे झालंय. कॉम्बिनेशन इतकं तगडं Exactly. कॉम्बिनेशन. म्हणजे असे शहारेच येतात की कशी लोक होती ती. अर्थात ही सगळी प्रेमगीतं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा एक वेगळी मजा येते. स्वप्नील दुनिया असते सगळी की शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. पण प्रत्यक्षात असं काय कधी होतं असं दिसत नाही आपल्या कोणाच्या आयुष्यात. म्हणजे ते बर्फ पडल्यावर बाहेर ये हसी मादिया म्हणत सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी पोज देणं वेगळं असतं, पण त्याच्या आधी प्रत्यक्षात त्या फोटो नवऱ्याला तयार करणं हा वेगळा असतो विषय. म्हणजे गाण्यात कितीही जीव दंगला रंगला, कितीही गुंतला असं असेल तरी प्रत्यक्षात प्रत्येक घरी जीव दमला, थकला आणि कंटाळला हेच गाणं चालू असतं. थोडक्यात काय कितीही लव्ह मॅरेज वगैरे म्हणा, लग्न झाल्यावर कालांतराने सगळ्या नवरा बायकोंची कहाणी सारखीच होते. आणि मला खात्री इथे मला समोर कोणी दिसत नसले तरी सगळ्यांच्या मान अशा डोलत असणार आहेत. आणि निवेदकांचं पण असं म्हणजे माझी काही वेगळी कथा नाही 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 आहे. मला असं नेहमी वाटतं की बरेचदा निवेदकाचं असं उत्स्फूर्त गोष्टी येत असतात, तसं हा पॅच राहायला तिला थोडंसं अवघड गेलं, कारण की ते असं वेगळं म्हणजे तिच्या बाबतीत वेगळं आहे, पण हे असं बाकीच्या लोकांसाठी वेगळं लिहायला लागतंय आपल्याला. मध्ये नाही नाही, उलट मला लिहिताना खूप किंवा सांगताना म्हणजे मनापासून आनंद होतोय की हृदयावर दगड ठेवून लिहिलेली स्क्रिप्ट आहे, पण ठीक आहे. म्हणजे आत्ता खरंच आमच्या या समोर नितीशचे आई बाबा बसले, त्यांच्याही लग्नाला खूप वर्ष झाले तरी आम्ही आहोत की काहीच वर्ष झाली आहेत, पण तरी हेच येते असो. अक्षयचं वेगळं आहे बहुतेक. तर प्रत्येक नवरा बायकोची कहाणी ही अशी असते. शेवटी गृहस्थाश्रम म्हटलं की भजन आणि अभंगाकडेच प्रयाण होणार हे आपल्या सामान्यांचं ठरलेलं आहे. तर मी अक्षयला पुन्हा एकदा विनंती करते की इतकी छान प्रेमगीतं ऐकवलीस, पण आता रियालिटी पण ऐकवूयात आपण. तर ऐकूयात गृहस्थाश्रमातल्या जोडप्यांसाठीचं एक खास भजन. वा. भजन बर. पण जोडप्यांसाठी एक खास. पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा, पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा. सकाळी चहाच्या वेळी दुखे हिची पाठ, बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई विराट. हिची एक इच्छा हाती झाडू मी धरावा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा. सदा मैत्रिणींचा घोळ, गप्पा आणि खाणे, पर्स घेऊन मौजेने मार्केटिंगला जाणे. स्वामी असून मी घराचा दास का ठरावा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा. शेवटचं कडवं कहर आहे. काल हिने केली पूजा अंगणी वडाची, 7 जन्म निश्चित झाली कैदया जीवाची. माझ्या दुर्भाग्याचा जुनी हवा का पुरावा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा. पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा, पत्नीची मुजोरी तिची नित्य सेवा,
मरण धाड देवाता मरण धाड देवा मरण धाड देवाता मरण धाड देवा. हे मी एक डिस्क्लेमर बात है. मुद्दाम झाल्या सांगतोय की हे माझं लाईफ खरंच असं नाही, कारण मला आज माझ्याच बेडरूममध्ये झोपायचं माझ्याच बेडरूममध्ये झोपायचं त्यामुळे हे त्या सगळ्या ज्यांची- हजबंड्सना हा ज्यांची आज समर्पित. लग्न झालेली नाहीत आणि जे लोक हा प्रोग्राम ऐकतात त्या सगळ्यांना सांगायचंय की तुम्हाला अशी गाणी आपल्या घरात बसून गायची असतील तर अमराठी मुलीशी लग्न करा. म्हणजे तुम्हाला असं वेगळ्या हरकती पण घेता येतील जे अक्षयनं आज केलं. कारण आमच्या कुणाचं असं अशी गाणी घरात बसून अशा आलाप त्याच्यामध्ये घेणं, हरकती घेणं आणि इतक्या खरं मनापासून किती मनापासून गायलाच खरंच अक्षय. हे कुणाचंच डेअरिंग नाही आमचं हे असं करायचं. मग ते मनापासून गाण्यामध्ये खरंच तो दर्द कळत होता, पण दिसला खरंच मस्त. आणि मला खरंच कौतुक वाटतं इतक्या सुंदर गाण्याचं विडंबन, तेही इतकं सुंदर आणि समर्पक कोणी करावं तर खरंच मजा आहे. म्हणजे प्रत्येकाला ते भिडतंय, प्रत्येकाला आपलंच एक आयुष्य त्याच्यात दिसतंय. वा मस्त अक्षय. आणि छान. हे गाणं सुचवल्याबद्दल सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण का मी मगाशी म्हणत तसं की एरवी वेगळी गाणी असतात, पण या मैफिलीत काहीतरी आवडीची काहीतरी वेगळी गाणी घेऊयात असं आम्ही ठरवलं. तर वा. पण कितीही म्हणलं तरी शेवटी म्हणजे नवरा बायकोचं नातं हे किती कुरमुरी आणि तक्रारींचं असलं तरी तितकंच एक सुंदर नातं सुद्धा असतं. या नात्याची मजा एक वेगळीच असते की ते काय तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना असं हे नातं असतं. एकमेकांचे सहवास कालांतराने हळूहळू एकमेकांचे आयुष्य बदलून टाकतात आपली. कधी त्याच्यामुळे तिचं आयुष्य बहरून जातं तर कधी तिच्यामुळे त्याच्या आयुष्याचे अर्थ बदलून जातात. मग प्रत्येकालाच वेगळंही गाणं गुणगुणा असं वाटतं की माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या, माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या, हे हासणे अन लाजणे हा खेळ ऊन पावसाचा, तू सप्तसूर माझे. असेही ही पण एक दुसरी बाजू आहे त्या नवरा बायकोच्या नात्याची, ती आता आपण ऐकूयात. माझी एकच बाजू आहे, दुसरी वगैरे असं. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरेचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरेचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे. जागेपणे मी पाहिले ते सत्य सारे देखणे, माझे मला आले हसू आकाश झाले ठेंगणे, निमिषात सारे संपले, निमिषात सारे संपले, हा खेळ ऊन पावसाचा, तू सप्तसूर माझे. तू छेडिता माझ्या मना ताराशा झंकारल्या, माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या, हे हासणे
लाजणे हे हासणे लाजणे हा खेळवून पावसाचा तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरेचा वा, किती सुंदर आणि गोड गाणं आहे. खरं तर मगाचं तितकंच विडंबन काव्य तितकंच सुंदर होतं. ही अशी गाणी ऐकून त्या नात्यांमधली गोडीसुद्धा आपली अजून वाढत जाते. शेवटी काय माणूस म्हटलं की नाती ही हवीच, मग ती रक्ताची असोत किंवा नसोत. खरं तर आजवर वाटायचं की वेळ प्रसंगी नात्यांची आणि माणसाची किंमत दुसरी कुठलीही टेक्नॉलॉजी भरून काढू शकत नाही. पण सध्याचा काळ इतका विचित्र अनुभव देतोय की कुणाचा कितीही मनुष्य संचय असला तरी एका विषाणूपायी शेवटी माणूस एकटा पडतोय. हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास मोजत असताना आपल्या माणसाशी व्हिडिओ कॉलवर बोलता येणं हेही आता समाधान मानावं लागतंय. कुठे चाललंय जग हे, आणि अजून किती आणि काय विचित्र अनुभव देणार आहे कोण जाणे. कधी कधी वाटतं मनुष्याची अतिप्रगती नैसर्गिकतेचा घात करत चालली आहे. कुठेतरी थांबायला हवंय आपण, पण आता ना तेही शक्य नाही आहे. कारण मनुष्याच्या पापाचं आणि अनुतापाचं चक्र आता इतक्या सहज थांबणं अवघड आहे. कारण उरी जागलेली ज्योती विझेना, उरी जागलेली ज्योती विझेना, नियती कुणाची कुणाला टळेना. मी अक्षयला विनंती करते की पुन्हा एकदा आपण रियालिटीमध्ये येऊयात आणि सध्याच्या परिस्थितीचं भाष्य करणारं, नात्यांवरचं पण वेगळं अंग दाखवणारं हे गाणं तू सादर करावंस. बुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे, छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे. नशिबी असे घावयावे, मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे, छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. कळू लागला अर्थ ह्या जीवनाचा, आभास होता वेड्या सुखाचा. कळू लागला अर्थ ह्या जीवनाचा, आभास होता वेड्या सुखाचा. मन पाखराने कुठे रे उडावे, मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे. छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे.
उरी जागलेली ज्योती विझेना, नियती कुणाची कुणाला टळेना. उरी जागलेली ज्योती विझेना, नियती कुणाची कुणाला टळेना. कळीचे इथे का निर्माल्य व्हावे, मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे. छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे. नशिबी असे घावयावे, मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे. छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे. थँक्यू. काही काही गाणी त्या त्या प्रसंगाला खूप अशी काळजात घर करून जातात. मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे. कित्येक लोकांचे आयुष्यात आत्ता हे हे वाक्य, ही ओळ वेगळा अनुभव देऊन जात असेल. त्याचा विचार करून अस्वस्थ व्हायला होतं. काय शेवटी आता हे माहिती नाही खरंच. मागच्या वर्षी आपण म्हणत होतो की काहीच महिन्यांची हा गॅप असेल, हा प्रवास असेल. पण आता अजून कळत नाही आहे. भारतात सध्या जी विचित्र परिस्थिती रोज ऐकू येते ती अजूनच त्रासदायक आहे. कधी संपणार आणि पुन्हा कधी ते न्यू नॉर्मल संपून ओल्ड नॉर्मलकडे आपण जाणार आहोत काय माहिती. पण जसं मगाशी म्हटलं की नात्यांच्या हळव्या आठवणी आहेत, तसं आत्ता ह्या गाण्याने खूप एक सॅड, पण तो प्रवास चालू असतो. जिथे सुख आहे तिथे दुःख असणार आहे, जिथे सुरुवात आहे तिथे शेवट असणार आहे. मैफिलीची सुरुवात किंवा तो एक आयुष्यातला चढ-उतार जसं आपण घेतो तशीच मैफिल असते की छान आनंदाचे क्षण देऊन जाते, आठवणींचे क्षण देऊन जाते. पण जे सुरू होतं ते सुरूच राहावं असं वाटतानाच संपायला हवं, तर त्यात जास्त मजा येते. सुरू झालेली मैफिल आपण शेवटाकडे नेतोय आता. मी शेवटाकडे जाण्याआधी, मी शेवटच्या गाण्याकडे जाण्याआधी पुन्हा एकदा कोणाला काही सांगायचं आहे, कोणाला काही म्हणायचं आहे, तर मी त्यांना विनंती करते. माझं पुढचं निवेदन अजून असणारच आहे, पण त्याच्या आधी तुमच्याशी संवाद साधता आला तर आवडेल. किंवा मग आधी कार्यक्रम संपवूयात आणि नंतर लोकांशी संवाद साधूयात. सर्वांना अनम्यूट करायची रिक्वेस्ट पाठवली आहे. जर कोणाला काही बोलायचं ओके. असेल तर प्लीज आपण अनम्यूट करा आणि बोलू शकता. पण कार्यक्रम खूप छान चालू आहे. ग्रेस टीम आम्ही फार एन्जॉय करत आहोत. अक्षरशः काही गाण्यामध्ये भावपूर्ण अर्थ एवढा छान आहे की या प्रसंगाशी फार रिलेट होतोय. आणि अक्षरशः जे मगाशी गाणं गायलं, मिश्किल गाणं म्हणता येईल किंवा नॉटी टाईपचं होतं, दॅट वॉज ऑल्सो व्हेरी नाईस. वा. YouTube Hi, this is Dr. Narendra Balotkar. Good evening, good afternoon, or good evening, everyone. I think it has been a wonderful program. The comparing is also very nice. The music also is nice. Our local talent Akshay and team out there, they've been doing wonderful job, and I think it really brings a lot of emotions and nostalgia. And it's a wonderful program. Congratulations to everyone. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी म्हणत होतो की यूट्यूबवरून पण भरपूर हो, खूप कमेंट्स येत आहेत. कमेंट्स येतात आणि आमच्या घरचे आहेत काही लोक, नितीशचे इंडियातले काही नातेवाईक आहेत. मिहीर कुलकर्णी, मगाशी आम्ही म्हटलं तसं आमचा इस्टोनियातून हो, बरेच मित्रमैत्रिणी आहेत. विभूती विभूती आहे, आहे, विश्वास दिसतोय. विश्वास आहे वा. नेदरलँड्सवरून. मगाशी समीर होता कॅनडामधून. असं
ट्रूली ग्लोबल कॉन्सर्ट ही होती असं म्हणायला हरकत नाही आता. आणि खरंच त्याच्यासाठी न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळ आणि हक्काचा मित्र अक्षय यांचे खरंच खूप मनापासून आभार की आम्हाला ही संधी दिली. कारण एरवी कार्यक्रम करतो आम्ही, दौरे करतो, तेव्हा त्याचा एकत्र येण्याची मजा वेगळी असते, तो कैफ वेगळा असतो. पण शेवटी कार्यक्रम करता येणं, त्या मैफिली रंगवता येणं, मग त्या ऑनलाईन असू देत किंवा प्रत्यक्ष असू देत, त्यातली मजाच वेगळी आहे. आम्हाला एक नवीन उत्साह मिळतो दरवेळेला. त्याच्यामुळे खरंच मनापासून आभार तुमचे की आम्हाला ही संधी दिली. खूप दिवसांनी आम्हीसुद्धा ती मैफिल रंगवतो आहोत, तर आम्हाला मजा येते. मला दरवेळेला असं हे क्षण जगताना पुलंचं एक वाक्य नेहमी आठवतं की त्यांनी लिहिलं आहे किंवा ते म्हणले होते की उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण तेवढ्यावरच थांबू नकात. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यांच्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. तर हे क्षण म्हणजे हे कला अनुभवतानाचं हे क्षण मला दरवेळेस या वाक्याची आठवण करून देतात. आणि सध्याच्या काळात कित्येक लोकांनी त्या कलेच्या साह्यानेच आपलं आयुष्य सुसह्य केलं आहे. काहींना नवीन कला स्फुरली आहे. तर त्या सगळा प्रवास, त्या नवीन कला आणि हा आयुष्यातला जो काही आपण आनंद मिळवतोय तो असाच कायम चालू राहू देत. आणि पुन्हा एकदा हे सगळं लवकरात लवकर संपून पुन्हा एकदा पहिल्यासारखं सुरळीत पार पडू देत. सगळ्यांच्या तब्येती छान राहू देत. ह्याच एका सगळ्यांच्या मनात हीच प्रार्थना आहे. तर कार्यक्रमाचा शेवट आणि समारोप आपण प्रार्थनेने करूयात. ठीक आहे. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. आता काही दिवसात रामनवमी पण येते, त्यामुळे रामाला केलेलं ही प्रार्थना रामदासांनी दिलेली ती सादर करतो. खरं आम्ही जे ऑनलाईन नसलेले प्रोग्राम्स असतात, स्टेजवरती जे प्रोग्राम करतो, त्यावेळी आम्ही सगळे एकत्र मिळून अशा प्रार्थना किंवा गातो किंवा पसायदान म्हणतो. पण अक्षय, मी तुझ्या वतीनं इथे गातो हे गाणं. कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले,
अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझी सावरी दयाळा, कल्याण करी रामराया, देवराया, कल्याण करी रामराया. कोठे जावे, काय करावे, काय करावे. किती ॲप्ट आहे खरं या आजच्या सिच्युएशनसाठी. कोठे जावे, काय करावे. रामदासांनी तेव्हा लिहून ठेवलंय. कोठे जावे, काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी रामराया, देवराया, कल्याण करी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी रामराया, देवराया, कल्याण करी रामराया. जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी रामराया, देवराया, कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया. जय जय रघुवीर समर्थ. वा, काय बोलू. शब्दच नाही ना. अतिशय शेवट या गाण्याचा, या कार्यक्रमाचा खूपच खूपच सुंदर झाला. शेवट झाला या गोष्टीचं निश्चित दुःख आहे, पण इतका सुंदर झाला याचा आनंदही आहे. मी पुढची सूत्र आमचे अध्यक्ष श्री सुमित कुपर्डे यांच्याकडे देतो आणि आम्हाला नक्की चॅट्सच्या माध्यमातून यूट्यूब कमेंट्सवरनं सगळीकडून कमेंट्स येत आहेत, पण मला नक्की आवडेल आमच्या कमिटीपैकी सगळ्यांनी जरी आम्हाला सांगितला कसा झाला प्रोग्राम. आणि बरीच लोक इथे आहेत, भास्करजी आहेत, हिमांशूजी आहेत, मानसी मावशी आहे. मानसी मावशी, तुला जर काही बोलायचं असेल तर नक्की विल बी अनम्युटिंग ऑल ऑफ यू नाव. आणि आम्हाला खरंच आवडेल फीडबॅक घ्यायला सगळ्या ऑडियन्सकडनं. थँक्यू. धन्यवाद अक्षय. ऍक्च्युली ग्रेस एंटरटेनमेंट टीमनं एवढ्या कमी वेळामध्ये आम्हाला हा कार्यक्रम दिला, त्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे आभार. आणि आतापर्यंत मी तर अक्षय, मानसी आणि श्रेयसचा तर फॅन होतोच, पण आज नितीशचा पण मी फॅन झालोय. क्या बात आहे नितीश, काय तबला वाजवला यार, खूप छान, मजा आली. शेवटचा बसनी टेका पण खूप मस्त होता, छान. तर येस, आता कार्यक्रमाचा एंड आपल्याला करायच्या आधी जे आमचे व्हाईस प्रेसिडेंट आशिष माटे करतील, त्याच्या आधी आपण सर्वांनी अनम्यूट करा, आपला व्हिडिओ दिसू दे, आपण आपला ऑडिओ पण पोहोचू दे आमच्यापर्यंत, आणि प्रतिक्रिया आपल्या देऊ शकता आपण. धन्यवाद. खूप छान झाला प्रोग्राम. सध्याच्या दिवसात कोणाला भेटायला मिळत नाही, अशा वेळेला असे प्रोग्राम खूप मनाला चांगलं हे देतात, म्हणजे बरं वाटतं, जरा चांगलं फिलिंग येतं. आणि प्रोग्राम तो खूपच छान होता.
मग ती भावपूर्ण आणि मेलोडियस गाणी तर छानच होती, पण ते विडंबन काव्य पण आवडलं. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद नीता. निवेदन खूप छान झालं. आता पुढच्या कार्यक्रमाचं पण आणि आधीच्या ह्याचं पण. आय थिंक डॉक्टर नरेंद्र भाळोतकरांनी पण बैठक स्टाईल प्रोग्राम खूप छान होतोय अशी कमेंट दिलेली हो. चॅटमध्ये. खूप खूप मस्त मजा आली. सगळ्यांना नक्कीच आवडतोय कार्यक्रम. थँक्यू. बाकी आम्ही परत सगळ्यांना मेंबरशिपसाठी अपील करूच, ऑफकोर्स करतोय. ज्यांनी मेंबरशिप नसेल घेतली त्यांनी प्लीज आमच्या वेबसाईटवरती जाऊन मेंबरशिप घेऊ शकता तुम्ही. आणि वी विल रीच आउट थ्रू ईमेल एज वेल. कम्युनिटीला सपोर्ट करा आणि महाराष्ट्र मंडळाला सपोर्ट करा. अजून एक सचिन भस्मतकरांचं पण डोनेशनची कमेंट आलेली. सो थँक्यू व्हेरी मच. आम्ही तुमच्या डोनेशन्स आणि कम्युनिटीसाठी तुम्ही केलेले सगळे मेंबरशिप घेऊन आणि आम्हाला सगळ्यांना दाद देताय त्याची खूप आभारी आहोत सगळ्यांतर्फे. EC तर्फे मी आता बोलीन. ECची बरीच लोक आहेत आता. सो बाकी कोणाला काही म्हणायचं असेल तर जरूर बोला. आपण थोड्याच वेळात कार्यक्रम सांगू. ओंकार कुलकर्णी आपण. नमस्कार. मी मधुरा कुलकर्णी. तर खरोखरच कार्यक्रम खूप छान झाला. म्हणजे 3 तास अगदी संमोहित करून टाकलं आम्हाला. सुरुवातीला लहान मुलांचा प्रोग्राम, ग्रेट जॉब ऑल किड्स, आणि नंतर ची ही एकदम सुरेल अशी मुग्ध करून टाकणारी मैफिल. खूपच सुंदर. आणि न्यूयॉर्क मराठी मंडळाचे खरंच खूप आभार की त्यांनी इतका छान दर्जेदार प्रोग्राम आमच्या समोर आणला आणि आम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं. खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. 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 हॅलो, नमस्कार. मी अनिरुद्ध देशपांडे बोलतोय. मला फक्त एवढं म्हणायचं होतं की सगळ्यांचा कार्यक्रम गाण्याचा खूपच छान झाला. श्रेयस, नितेश आणि अक्षय, बहारदार कार्यक्रम. म्हणजे मजा आली. रविवारी छान 3 तास कसे गेले कळलंच नाही. आणि मुलांनी पण छान कार्यक्रम केला. पालकांचे पण धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मला नक्कीच म्हणायला आवडेल की झूमचा आतापर्यंत फक्त ऑफिशियल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये जो अनुभव होता तो एक कम्प्लिटली वेगळ्या लेवलला नेल्यामुळे झूमच्या पण प्रेमात पडलोय. तुमचं सगळ्यांचं खूप अभिनंदन. खूप छान वापर केला आणि साऊंड क्वालिटी वॉज अमेझिंग. कुठेही असं वाटलं नाही की प्रत्यक्षात बसून आपण हा कार्यक्रम हे करत नाहीये. त्यामुळे एकदमच छान. आणि अक्षय, त्याच्यासाठी खरंच छान कमेंट आहे. कारण मी पहिल्यांदा म्हटलं की झूम हा वेगळ्या गोष्टींसाठी प्लॅटफॉर्म तयार झालाय. म्युझिकल गोष्टींसाठी थोडे लिमिटेशन्स येऊ शकतात, पण तुम्ही अशी छान दाद दिल्यामुळे मजा आली. आणि याचं श्रेय सुद्धा पुन्हा एकदा आमचा साऊंड इंजिनियर नितीश कुलकर्णीलाच जातं. आमच्या मराठी अस्तित्वाच्या दौऱ्यात खरं तर हा इतका सुंदर तबलजी आमच्या बरोबर साऊंड इंजिनिअरिंग करायला येतो. त्यामुळे हरहुन्नरी कलाकार आहे नितीश. खरं माझ्याकडे म्हणजे मी ते आता सगळ्या तिकडे सेटअप आहे. मी फक्त इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट घेऊन गायचा प्रयत्न केला. त्याचंही श्रेय नितीशलाच जातं, कारण नितीश स्वीट वॉटरमध्ये काम करतो आणि त्यांनी रेकमेंड केलेलं सगळं म्हणजे ॲम्प पासून मला तो स्कारलेट फोकस राईट जो माझ्याकडे आहे, माईक, सगळी सिस्टीम त्यांनी डिझाईन करून दिलेली आहे मला. म्हणजे अपार्टमेंटमध्ये सुद्धा चांगला स्टुडिओ सेटअप, काइंड ऑफ सेमी स्टुडिओ सेटअप करून देण्याचं सगळं श्रेय नितीशलाच टेक्नॉलॉजीमुळे जातं. आपण इतके छान कनेक्ट होऊ शकतोय, पण ही दाद ऐकून जास्त उत्साह वाढतो. म्हणजे केलेल्या श्रमांचा किंवा प्रयत्नांचा चीज होतं. कारण शेवटी आम्ही कितीही प्रयत्न केला तरी टेक्नॉलॉजीला आपण काहीच करू शकत नाही. तर ती जोपर्यंत सुरळीत आहे तोपर्यंतच एकमेकांशी आपण बोलू शकतोय. त्यामुळे छान दाद होती. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि अक्षय, तुला सॉफ्ट करणार आहे. रात्री जर घरातनं बाहेर वगैरे काढलं तर तुला ऍड्रेस देऊ शकतो. म्हणून मगाशी श्रेयस म्हणाला तसं मराठी कमी जाणणारी माझी बायको आहे. त्यामुळे आम्हाला हे माहिती की तेवढं ती जाणते हे नक्की आहे. आम्ही तिला एक्सप्लेन करून सांगू तिला काय म्हणत.
त्याचा आमच्या एका कॉमन ग्रुपवरती प्रश्न आला की मुजोरी म्हणजे काय? त्याला Full तिला detail सांगणार आहे सगळा explanation. अर्थ व्यवस्थित मुजोरीचा. जसं पुष्कर म्हणाला तसं हा कार्यक्रम ऍक्च्युली म्हणजे आपले सूर सांभाळता सांभाळता टेक्नॉलॉजीचे सूर पण सांभाळावे लागतात. हे ऍक्च्युली मी म्हणेन की यात जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण तुम्हाला तुमच्या आउट ऑफ युअर कंट्रोल काही गोष्टी असतात त्यावर पण सारखी नजर ठेवावी लागते. त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आता तुम्ही तिथून करताय लाईव्ह प्रोग्राम, तिथे तुम्हाला किती अडॅप्शन करावी लागली असतील, त्या छोट्या छोट्या गोष्टी कळतात. मानसी निवेदन करताना ती साऊंड क्वालिटी झूम प्लॅटफॉर्मवर कशी योग्य तऱ्हेने देता येईल. म्हणजे खरंच हॅट्स ऑफ, खूपच छान कार्यक्रम झाला. खूप आणि मनापासून धन्यवाद. तुम्ही मला आणि एक सांगा त्याचा घरचा सेटअप बघितलं तर खूप वेगळा आहे, खूप वायर्स आणि काय काय आहे. आणि आम्ही बघतो इकडे तिथे, कदाचित तुम्हाला आम्ही भलतीकडेच बघतोय असंही दिसत असेल. पण तुम्ही सगळे सुजाण रसिक प्रेक्षक आहात आणि अशा सगळं समजून घेताय, सांभाळून घेताय. मूळचे खूप पुण्याचे छान. नसले तरी पुण्याशी नातं आहे. सुमित, एक कमेंट सांगावी वाटते की या सगळ्याच्या वर काय म्हणतात त्याला इम्प्रेशन होऊन मला इंडियातून $100 एक आलंय डोनेशन. अरे वा, अरे वा. थँक्यू छान. थँक्यू. धन्यवाद त्यांना. खूप छान. मंडळाचं हो. पण मला म्हणजे सगळ्याच सिटीज मधल्या मंडळांचं आता थोडंसं वाईट वाटतं की इतके छान छान कार्यक्रम दरवर्षी करतात हे सगळेच लोक, पण बऱ्याच लोकांचा आता सूर आम्ही बघितलाय की अरे आता यावर्षी तर काय घरूनच आम्ही आहोत, तर काय मंडळ काय करणार आहेत आता, ते सगळे ते लाईव्ह प्रोग्राम किंवा हे काहीच होणार नाहीये. तर तसं खरं तर नाहीये. हे सगळे ऑर्गनायझेशन्स त्यांच्या मीटिंग सुरू असतात, त्यांचं सतत सुरू असतं की काय प्रोग्राम्स काय आपल्याला करता चांगले येईल. चांगले आणता येतील. त्यामुळे त्यांना या कठीण परिस्थितीमध्ये सपोर्ट करा सगळ्या ऑर्गनायझेशन्सला. सगळे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत आणि अर्थात अशा US छान मधले. कार्यक्रमामधून आपलं पण मनोरंजन होतं, आपला वेळ छान जातो. त्यामुळे नक्कीच सगळ्या ऑर्गनायझेशन्सला, सगळ्या ऑर्गनायझर्सला, कारण मंडळ ही शेवटी आपलं स्वार्थीपणा बाजूला ठेवून किंवा आपण कमिटीसाठी काहीतरी करत असतो, तर आपणच कमिटीला सपोर्ट केला पाहिजे. तर सगळ्यांनी आपापल्या म्हणजे न्यूयॉर्क मंडळाने नेहमीचे तुम्ही आहातच, पण तरीही आम्हीही आमच्या बाजूनी एक ऑर्गनायझर म्हणून ही व्यथा समजतो. प्रत्येक ऑर्गनायझेशन चालवताना काय कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे आमच्या वतीने पण तुम्हाला विनंती करतो की सपोर्ट करत राहा. थँक्यू. चालेल. थँक्यू सो मच. कार्यक्रमाची आता आपण मीटिंग एंड करूया आणि YouTube वरती लाईव्ह आहेच आणि ती मीटिंग आय थिंक लिंक ती फायनलाइज झाल्यावरती पण YouTube वरती सगळ्यांना बघता येईलच. सो यू कॅन शेअर इट विथ अदर्स आणि यू कॅन कमेंट आणि आमच्या info@mmny.online वरती आम्हाला कमेंट्स पाठवा किंवा ईमेल पाठवा. अजून कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायचे असतील तरी पण तुम्ही आम्हाला कळवू शकता. आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुमच्यासाठी असेच दर्जेदार कार्यक्रम घेऊन येऊ. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. नीट राहा, काळजी घ्या. ओरिजिनल कामाला सपोर्ट करा. ओरिजिनल आमची गाणी लोकांपर्यंत पसरवा. तुम्हाला जर आवडली असतील आम्ही आज सादर केलेली ओरिजिनल गाणी, तर नक्की तुमच्या मित्र, कारण अशीच ती गाणी पसरतात. म्हणजे मैफिलींमधनं गाऊन ती मग पुढे अरे तुम्ही हे गाणं ऐकलं का असं म्हणतच ती पूर्वीची. आता नवीन जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या पुढे चॅलेंज आहे की इतकी गाणी आता येत आहेत बाजारात, त्यातलं बरोबर निवडक आपल्याला आवडीची गाणी कशी निवडायची किंवा लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, हा चॅलेंज आहे आज सगळ्याच लोकांसाठी. म्हणजे आम्ही तर खूप छोट्या लेवलवर काम करतोय, मोठ्या मोठ्या गायकांसाठी आणि संगीतकारांसाठी हा स्ट्रगल आहे. तर तुम्हाला जर गाणी आवडली असतील तर नक्की ऐका, स्प्रेड करा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर आपली ही मीटिंग इथं एंड झाली आहे असं घोषित करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.